अपघातात 5 जण गेले, पण जग थांबलं फक्त एका नावासाठी. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल. नमस्कार, मी जयश्री, वार्ता.inसाठी. मंडळी, जेव्हा एखादा मोठा अपघात होतो तेव्हा आपण फक्त त्यातल्या मोठ्या माणसाच्या नावाची चर्चा करतो. सोशल मीडियावर स्टेटस ठेवतो, हळहळ व्यक्त करतो. पण त्या बातमीतल्या इतर 4 जणांकडे आपलं लक्षच जात नाही. त्यांच्याकडे मोठं पद नसेल, प्रसिद्धी नसेल, पण त्यांच्या घरी त्यांची वाट पाहणारी पोरंबाळं असतातच ना. जरा विचार करा, आज त्या 4 घरांमध्ये काय चाललं असेल? कुणाच्या तरी घरातली बापाची चप्पल तशीच दारात पडलीये. कुणाचं वाढलेलं ताट जेवणाविना तसंच राहिलंय. त्या सामान्य माणसाच्या जाण्यानं कदाचित जगाचं पान हलणार नाही, पण त्याचं अख्खं घर उघड्यावर पडतं. पोरांचं शिक्षण, घराचं अर्धवट स्वप्न आणि रोजची भाकर, हे सगळं त्या एका माणसाच्या घामावरच तर चालत असतं. मोठ्या माणसासाठी देश रडतो हे मान्य आहे, पण गरिबाच्या घरातला करता माणूस गेला की त्यांचं जगच संपतं. म्हणून आज श्रद्धांजली वाहताना त्या 4 नाव नसलेल्या कष्टाळू जीवांसाठी सुद्धा मनात थोडी जागा ठेवा. कारण त्यांचं दुःख बातम्यांच्या हेडलाईनमध्ये मावत नाही, पण ते काळजाला घरं पाडणारं असतं. ही बातमी आणि हा विचार मनाला पटला असेल तर नक्की शेअर करा. ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज पाहत रहा वार्ता.in.